हॅलो, वेलकम टू सिम्बा अँड मम्माज ट्रेजर. आता आज डे 10 मध्ये छोले आणि राईस होता. त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले हे छोले सकाळी बॉईल करून घेतले. त्याच्यात थोडे खडे मसाले टाकले, ज्यामध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, हिंग आणि मीठ ॲड केलेलं. त्यानंतर मी वाटण तयार केलं. कढईमध्ये तेलात कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट ब्राऊन होईपर्यंत फ्राय केली आणि ते थंड झाल्यावर वाटून घेतलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेलामध्ये जिरा पावडर, धने पावडर, छोले मसाला, लाल तिखट आणि हळद ॲड करून त्यानंतर तयार केलेलं वाटण ॲड केलं आणि त्याला तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये उकळलेले छोले टाकले. त्यातला खडा मसाला काढून टाकला होता मी आणि मग तो पर्यंत मी बाजूला भात शिजवून घेतला आणि मग सिंबासाठी प्लेट तयार केली. ज्याच्यामध्ये त्याला छोले थोडे मॅश करून दिले होते. कारण मला वाटलं नव्हतं तो खाईल. पण मी त्याला हे दाणे दिल्यानंतर त्याने तेही छान मजेने खाल्ले. नंतर त्याला थोडीशी मी तिखट फोडणी दिलेली माझ्यासाठी. त्याच्यामध्ये मी तुपाची फोडणी दिली, ज्यामध्ये ठेचलेला लसूण, लाल तिखट आणि छोले मसाला ॲड केलेला आणि त्याला 10 मिनिट छान उकळू दिलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली होती. माझ्याकडे थोडीशीच राहिली होती. तर जेवढी होती तेवढी मी ॲड केली आणि आपली ही लंच सीरीजचा आजचा शेवटचा भाग होता. 10 दिवसाची लंच सीरीज होती. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि मला सांगा कसं वाटलं, तुम्ही ट्राय केले का? प्लीज चेक डिस्क्रिप्शन फॉर डिटेल्स इन इंग्लिश. थँक यू.